धारणी शहरातील सीताराम नगरी परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे। रहिवासी कॉलनीतील शेजारील शेतात अस्वलाच्या हल्ल्यात एका म्हशीच्या पिल्लाचा मृत्यू झाला असून एका कुत्र्याच्या पिल्लाला उचलून अस्वल फरार झाले आहे। या घटनेमुळे विद्यार्थी, पालक आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे। वन विभाग सतर्क असून नागरिकांना सतर्कतेचे आवाहन करण्यात आले आहे। या घटनेची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया। धारणीच्या सीताराम नगरी परिसरात असलेल्या शेतामध्ये रात्रीच्या वेळी एका अस्वलाने धुमाकूळ घातला। शेतात गाई गुरांना चारण्यासाठी ठेवलेल्या एका गरीब शेतकऱ्याच्या म्हशीच्या पिल्लाला अस्वलाने हल्ला केला। या हल्ल्यात म्हशीच्या पिल्लाचा मृत्यू झाला, तर एका कुत्र्याच्या पिल्लाचा देखील अस्वलाने उचलून नेले। या घटनेनंतर परिसरातील नागरिक, विशेषतः शेतकरी आणि त्यांचे कुटुंब भयभीत झाले आहे। वन विभागाचे पथक घटनास्थळी त्वरित पोहोचले। वन परिक्षेत्र अधिकारी, वनरक्षक, फॉरेस्ट गार्ड आणि वन विभागाचे वाहन घटनास्थळी हजर होते। पिंजरा लावून अस्वलाला पकडण्याचा प्रयत्न केला जात होता, मात्र अद्याप कोणतेही ठोस यश वन विभागाच्या हाती आलेले नाही। शिवसेनेचे शैलेश उर्फ राजू मालवीय आणि सामाजिक कार्यकर्ता मालती कासदेकर या घटनेत पुढे सरसावले आहेत। त्यांनी शेतकऱ्यांच्या नुकसानग्रस्त म्हशींच्या पिल्लांसाठी योग्य मोबदला मिळवून देण्यासाठी वन विभाग आणि प्रशासनाशी संपर्क साधला। वन विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे। रात्रीच्या वेळी बाहेर न पडण्याचा आणि आपल्या गुरांना सुरक्षित जागी ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे। तसेच परिसरात शोध मोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे। पड़ा तुमको? मेरे को एक बजे रात को मुन्ना भाई ने फोन करा। क्या ऐसा क्या? हाँ, तो मैं उतने वक्त आया तो इनने आजू बाजू फिर एक बच्चे को मुन्ना भाई के वहाँ ले जाके बांधे उनने। दो बच्चे थे? हाँ, ये एक बच्चे को बचा के। यहीं पर कब से घूम रही देखे क्या तुमने? हाँ, इस पे हमला भी करी ना? 2 दिन पहले और हमला करी थी। कल तो दिन भर घूम रही थी ना। दिन में भी दिखी? हाँ, बड़ी है? कितनी हाँ, बड़ी? अच्छी बड़ी है। बच्चे भी है उसके साथ में? बच्चे नहीं दिखी। आज जो अश्वल निकला इधर काफ़ी दिनों से हफ्ता भर हो रहा है, तो जिस गरीब के वो बछड़ा को मारा उन्होंने, तो वो गरीब के बछड़े को मार तो दिया ही है, लेकिन उसको फॉरेस्ट डिपार्टमेंट से यही रिक्वेस्ट है कि उसे जल्दी से जल्दी पकड़ लिया जाए, और नहीं तो किसी इंसान पर भी हमला हो सकते हैं। और उसको पकड़ने के बाद और जो गरीब का नुकसान हुआ है उसको भरपाई मिलना चाहिए। ये फॉरेस्ट डेपो वालों से मेरा गुजारिश है। ये पिछले 5-7 दिनों से ये रीच इतनी मांडवा एरिया में परेशान कर रही है। फॉरेस्ट वालों को खबर भी दी थी कि भाई इसका कुछ बंदोबस्त करो। उन्होंने इसके ऊपर कुछ कार्रवाई नहीं करने की वजह से आज एक भैंस का बच्चा मरा है। एक दुर्दैवी घटना है, पर किसी इंसान को नहीं करा है, क्योंकि ये चालू रास्ता है। हमारा ये बोलना है कि इस किसान को इसका मुआवजा मिलना चाहिए और जल्द से जल्द इस रीच को पकड़ना चाहिए, ताकि ये किसी मनुष्य की हानि ना कर सके। सीताराम नगरीत घडलेल्या या घटनेने स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे। वन विभागाकडून अस्वलाला पकडण्यासाठी प्रयत्न सुरू आहे, मात्र शेतकऱ्यांचे नुकसान भरून काढणेही तितकेच महत्त्वाचे आहे। प्रशासनाने या बाबतीत तातडीने निर्णय घ्यावा अशी मागणी शेतकरी वर्ग करीत आहेत।